ती फॅक्ट आहे की क्वाइट अ फ्यू महाराष्ट्र प्लेयर्स डिड नॉट प्ले फॉर इंडिया. मेनी ऑफ देम वेर डिझर्विंग विदाउट एनी डाऊट. त्यामध्ये प्लेयर्सचा कितपत दोष आहे मला माहीत नाही. त्याला फायनल असायची ती प्ले टू फिनिश असायची 2 इनिंग्स. त्यामुळे आम्ही नेहरू स्टेडियमवरती फायनल खेळलेलो आहे. BMCCची टीम असायची चांगली. ती रुखरुख आहे की त्यांनी मुंबईने मला तेव्हा एकदा त्या क्षणी एक आपलं मानायला पाहिलं होतं. हेच मला समजत नाही की महाराष्ट्राच्या प्लेअरच्या बाबतीतच असं का होतं. अजूनही होतं असं वाटतं. अजूनही आता ऋतुराज गायकवाड आहे. वानखेड्यावरती 467 आम्ही चेस केले. 6 आऊट झाले आमचे आणि 470 आम्ही केलं. आय गॉट 130 केलं मी त्या मॅचला. हिट आहे. लंच टू टी मी 100 रन केले. त्या दिवशी खूप माझ्या बॅटला चांगला, माझी बॅट चांगली म्हणता येईल. तो जो काय आवाज आला बॅटीतून आणि जे काय म्हणजे आम्ही 525 रन केले आम्ही. रमाकांत देसाई मॅनेजर होते मुंबई टीमचे. मी ॲज अ कॅप्टन मी सजेशन दिलं होतं की आपण दिल्लीची बॅटिंग लाईनअप एवढी मोठी आहे तर आपण कुठेतरी दुसरीकडे मॅच खेळूया. नॉट ऑन नेहरू स्टेडियम. बरोबर. लेट अस प्ले मे बी ॲट पुणा क्लब ऑर सम डिस्ट्रिक्ट प्लेस वेअर 250-300 रनची मॅच होईल असं मी सजेशन केलं होतं. जर का पाटा होती म्हणजे महाराष्ट्र बॅट्समनचं तुम्ही परफॉर्मन्स कमी लेखण्यासाठी तुम्ही ते विकेट पाटा म्हणत होते असं एक वेळ म्हणायला लागेल. आता नमस्कार. कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी अमोल कराडकर. आज आलो आहे पुण्यात आणि पुणे आणि मुंबई ह्याच्यात अंतर कमी असलं तरी क्रिकेटमध्ये म्हणे खूप अंतर आहे. ते अंतर म्हणजे मर्ज केल्यानंतर पुणे आणि मुंबई क्रिकेटच्या दृष्टीने मर्ज करून पुण्याचं अस्तित्व मुंबई क्रिकेटच्या नकाशावर स्वतःचं सिद्ध केलेल्या खूप गिन्याचुन्या खेळाडूंपैकी एक महाराष्ट्र क्रिकेटचे दिग्गज मिलिंद गुंजाळ सर आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेले आहेत. मिलिंद सर, स्वागत आहे तुमचं स्पोर्ट्स कट्ट्यावर. थँक्यू. तर मिलिंद गुंजाळांची महती कुठल्याही क्रिकेट फॅनला वेगळं काही सांगायची गरज नाही. एक फक्त सांगतो की जर तुम्ही आत्तापर्यंत सरांचं पुस्तक वाचलं नसेल तर बेटर थिंग्स टू डू इन लाईफ हे त्यांनी त्यांचं आत्मचरित्रपर पुस्तक इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये लिहिलेलं आहे. ते नक्की वाचा. त्याच्यातनं तुम्हाला अजून कळेल. पण त्या पुस्तकाबद्दल आणि मिलिंद गुंजाळ सरांच्या एकंदर क्रिकेटच्या प्रवासाबद्दल आता आपण गप्पा मारतोय. सर, सुरुवात करताना मला तुम्हाला विचारायचं आहे की 15 सीझन्स खेळल्यानंतर मी काम करायला लागल्यापासून तुमच्या वेळेचे जे क्रिकेट खेळणाऱ्यांपेक्षा क्रिकेट चाहते होते पुण्यातले ते काय म्हणायचे, मिलिंद गुंजाळ कुठे गायब आहेत. तर गेल्या 2-3 वर्षात अखेर तुमची खरी ॲक्टिव्ह घरवापसी झाली आहे महाराष्ट्र क्रिकेटमध्ये. अंडर 19चे तुम्ही सिलेक्टर, आता चीफ सिलेक्टर म्हणून कार्यभार स्वीकारलाय. या आजच्या मुलांना आमच्या काळातलं ऐकण्यात काहीतरी रस असतो का हो सर? नाही, जसं आम्ही आमच्या सिनियर क्रिकेटरकडून बऱ्याचशा काही गोष्टी शिकलो आणि आम्ही अभ्यास करायचो त्यांचा की ते कसे खेळतात, रन्स कशा करतात किंवा बॉलिंगमध्ये काय काय. तर आजकाल काय झालं की टी व्हीवरती बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत किंवा यूट्यूबवरती बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत. त्यामुळे आमच्याकडून त्यांना सांगण्यासारखं पण फारसं काही नाही आहे आणि त्यांना सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यांच्या. म्हणजे आज मोबाईलमधनं सगळ्या गोष्टी त्यांना ॲक्सेस आहे त्यांना. त्यामुळे तितकी हे दिसत नाही की पूर्वीचं काही ट्रेडिशन्स आपण जसं हे करतो तसं एवढं दिसत नाही. पण त्यांना त्याच गोष्टी सगळ्या याच्यावरती अवेलेबल आहेत असं म्हणता येईल. मग आणि एका सिलेक्टरच्या दृष्टीने आजच्या काळात तुमच्या काळातला क्रिकेटर दाबणं हे किती चॅलेंजिंग आहे? कारण म्हणजे साधं गोष्ट आहे की तुमच्या काळात जर हवेत बॉल मारला तर परत जायचं, इथे हवेत बॉल नाही मारला तर परत जायची वेळ आली आहे. या सगळ्या गोष्टी सिलेक्टरच्या दृष्टीने तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता? नाही, हा फरक आहे डेफिनेटली. कारण आम्ही खेळत असताना म्हणजे आमचे आयडॉल म्हणजे होते सुनील गावस्कर की हवेत कधी बॉल त्याने मारला नाही. बॉल ऑफ ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह किंवा ह्याच्यावरती भर द्या. कुठचा बॉल सोडायचा तर ह्याच्यावरती तुमचा दर्जा ठरला जायचा किंवा ज्या पद्धतीने तुम्ही आऊट होता त्यावरती तुमचा दर्जा ठरला जायचा आणि तुमचं फ्युचरसुद्धा त्यावरती अवलंबून होतं की तुम्ही कसे आऊट होताय.
तर वेडेवाकडे शॉट्स खेळून जर आऊट त्यावेळेचे क्रिकेटर झाले असते तर त्यांना पुढचा चान्स परत मिळाला नसता. तर त्यामुळे आम्ही केअरफुल असायचो, वॉचफुल असायचो जास्ती. पण आजकालचं बघितलं तर T20 आहे किंवा वन डे क्रिकेटला जास्ती प्राधान्य दिलं जातं आहे. त्यामुळे T20मध्ये रिव्हर्स स्वीप आहे किंवा ओव्हर द स्लिप फिल्डर किंवा विकेट किपरच्या मागे हे जे स्कूप केलं जातं, हे शॉट्स तर त्यावेळेस नव्हतेच. म्हणजे प्रश्नच येत नाही. आणि रिव्हर्स स्वीप, आता हे रिव्हर्स स्वीप आता आजकालच्या मुलांना शिकवायला लागत नाही, त्यांना ते माहीत असतं. पण आमच्या वेळेस जे कोणी खेळाडू होते सगळे, त्यात मला वाटत नाही कधी त्यांनी रिव्हर्स स्वीप मारला असेल. कदाचित असं होतं की त्यावेळेस परफेक्शन हे ड्राईव्ह्स मारणं किंवा सिंगल्स घेणं, म्हणजे फुटवर्क, जास्त चांगलं फुटवर्क त्यावेळेस बघायला मिळायचं. त्यामुळे कसं होतं की सिंगल्स येत राहणं, म्हणजे रोटेशन, स्ट्राईक रोटेट करणं हे होत होतं. आणि त्यावेळेस सुद्धा 4-5 रन रेटनी सगळे खेळायचे, नाही असं नाही. परंतु आजकाल आणखी फास्ट झालेलं आहे आणि हे जे शॉट्स आहेत त्यामुळे फरक नक्कीच पडलेला आहे. फिल्डिंगमध्ये फरक पडला आहे त्याबरोबर. पण तरी तुमच्या काळात सिक्सेस मारता यायचे नाहीत असं नव्हतं ना, तुम्ही टाळायचात, कारण की तुमची ख्याती होती ना पुण्यात सिक्सेस मारणारा. सगळीकडे तसे प्लेयर्स होते. सिक्सेस मारता येत नव्हतं अशातला भाग नाही. आता मला तर सांगा, आम्ही खूप बघितलं सुनील गावस्कर की ही वॉज वन ऑफ द बेस्ट हुकर्स ऑफ द गेम, बट ही नेवर प्लेड अ हुक अंटिल ही वॉज 100% शुअर. कारण त्याच्यावरती जबाबदारी असायची, इंडियन टीमच्या बॅटिंगची जबाबदारी असायची. त्यामुळे ही अवॉइडेड प्लेइंग हुक शॉट किंवा इवन स्क्वेअर कट. आय डोंट थिंक इनिशियली ही प्लेड स्क्वेअर कट किंवा हुक शॉट, पुल शॉट हे नाही मारायचं. क्रॉस बॅट शॉट शक्यतो त्यावेळेस जास्ती लोक मारत नव्हते. जास्त करून स्ट्रेट बॅटनी जेवढं खेळता येईल आणि जेवढे रन्स, आणि एक तर T20 नव्हतं त्यामुळे हे सगळं. तर 50 ओव्हर्समध्ये सुद्धा कसं झालं की ॲक्च्युली भरपूर वेळ असतो, 50 ओव्हर्समध्ये सुद्धा वेळ भरपूर असतो. परंतु बऱ्याचदा असं लक्षात येतं की 50 ओव्हर्समध्ये सुद्धा ऑल आऊट होतात टीम्सचे. तर तो फरक आहे. थोडंसं डिस्क्रिशन हे पाहिजेलच, किती काही झालं तरी. तुम्ही गिरीकनच्या ऑफिसमध्ये एक सिक्स मारली होती, हा किस्सा पुण्यात फार लोकांना आता आठवत नसेल, पण तो खरा आहे का? आहे ना, आम्ही PYC वरती मॅचेस असताना मी तिथे मारलेले आहे. त्याच्या बरेच लांब तसे मारलेले आहेत सिक्सेस. नाही PYCला भिंत उभारण्यामागे तुमचा हात आहे असं, कारण तो बॉल काहीतरी गिरीकनमध्ये गेला, जोशीबाईंना लागला. नाही आहे असं. पण आजकाल सिक्सेस मारणं मुलांना काय झालंय की सिक्सेस मारता येतात इझिली. अटॅकिंग गेम जो आहे ना तो मुलं खेळू शकतात, पण डिफेन्सिव्ह गेम जो आहे ना तो थोडासा वीक वाटतो मला. आज डिफेन्स जो आहे, फॉरवर्ड डिफेन्स आहे, टर्निंग ट्रॅक आहे आणि विकेट थोडंसं आहे किंवा बॉल स्विंग होतोय, त्यावेळेस तुम्हाला जो डिफेन्सिव्ह गेम जो पाहिजे, बॉल सोडणं आहे किंवा कुठला बॉल खेळायचा, कुठला सोडायचा, हे जे टेक्निक आहे क्रिकेटमधलं, हे थोडंसं आजकाल कमी बघायला मिळतं. ओके. आणि मग ते टेक्निक तुमच्या पिढीला ते परफेक्शनिस्ट, जसा तुम्ही शब्द वापरला, तर ते आत्मसात करण्यासाठी का तेव्हा जर तुम्ही बॅटिंग करताय तर तुम्हाला टेक्निकच्या पर्यायाने हे उपजत होतं, नकळत ते समजलं जायचं लहानपणी तुमच्या पिढीला, का ते कोणी बिंबवायची गरज पडली? नाही, आता भांडारकर सरांकडे आम्ही बरीच वर्ष शिकलो. 10 वर्षापेक्षा जास्ती मी त्यांच्याकडे होतो. सरांचं मत असं असायचं की साधारण 19 वर्षापर्यंत तुम्ही एखाद्या क्रिकेटरला परफेक्शनकडे नेऊ शकता. 18, 19, 20 वर्षापर्यंत. त्याच्या पुढे तुम्ही त्याला मग सोडून दिलं पाहिजे ऑन हिज इंडिव्हिज्युअलिटी. तोपर्यंत तुम्ही त्याला यू कॅन मोल्ड हिम इन टू अ सर्टन हे. आणि तोपर्यंत त्यांचं असं मत असायचं की तुम्ही करेक्ट आपल्या परफेक्शनचे जेवढं तुम्ही जवळ नेऊन त्यांना सोडाल तेवढं चांगलं. काय त्यानंतर तुम्ही सोडून द्या त्याची इंडिव्हिज्युअलिटीवरती. जो टेक्निकली जास्त साऊंड किंवा परफेक्ट बॅट्समन आहे तो म्हणजे बॅड पॅचमधून लवकर तो बाहेर येईल आणि त्याला बॅड पॅच कमी असेल, हेही त्यांचं सांगणं असायचं. त्यामुळे म्हणजे प्रत्येकजण त्यावेळेस हा टेक्निकल जास्त सुधारण्याकडे त्याचा कल असायचा. सर, त्याच म्हणजे तुमच्या जडणघडणीच्या काळात एक मला खूप महत्त्वाचा मुद्दा विचारायचा आहे की मुंबई क्रिकेट
ची जडणघडण आणि मुंबई क्रिकेटबद्दल इतकं सगळं वेल डॉक्युमेंटेड आहे, लिखित, बोलताना. आपण स्पोर्ट्स कट्टावर काही भाग केले त्याच्या बाबतीत, पण तसं महाराष्ट्र क्रिकेट बाबतीत विशेष नाही. म्हणजे एकमेकांचे पाय ओढणे हे सोडून बाकी विशेष महाराष्ट्र क्रिकेटमध्ये चर्चा जास्त होतच नाही कुठल्या गोष्टींची. 60s आणि 70s मध्ये नक्की महाराष्ट्र क्रिकेट मोर ऑर लेस पुण्यात कॉन्सन्ट्रेटेड होतं, पण ते स्ट्रक्चर कसं होतं, तुम्हाला किती ऑपॉर्च्युनिटीज मिळायच्या, काय होतं ते कल्चर नक्की? पुण्यात बेसिकली टर्फ विकेट्स ही जास्त पुण्यात होती आणि क्लब क्रिकेट पुण्यातलं जे फाउंडर मेंबर्स आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे, ते त्यांच्याकडे ग्राउंड्स होती आणि ते त्यावेळेस स्ट्रक्चर्ड टुर्नामेंट्स व्हायच्या. म्हणजे इन्व्हिटेशन लीग आहे, त्याच्यानंतर बाजीराव ट्रॉफी एक असायची, 1.5 दिवसाची असायची, खूप चांगली टुर्नामेंट होती. जुलै महिन्यात साधारण इन्व्हिटेशन लीग सुरू व्हायची, जशी कांगा लीग सुरू होती तशीच. ती एक 10 आठवडे ती चालायची. त्याच्यानंतर लगेच मग 1.5 दिवसाची बाजीराव ट्रॉफी असायची. त्यानंतर मग जोगळेकर ट्रॉफी किंवा मांडके ट्रॉफी किंवा कालेवार ट्रॉफी, अशा 5 टुर्नामेंट्स असायचे. त्यानंतर काय होत होतं की जसदनवाला ट्रॉफी एक असायची की जी सगळे डिस्ट्रिक्ट्स त्याच्यात पार्ट घ्यायचे आणि झोनमध्ये त्याचे 5 झोन्स बनवलेले होते आणि झोनल त्या झोनमधनं एक टीम पुढे यायची आणि त्याच्यामध्ये नॉकआउट खेळले जायचे. त्यामुळे सगळ्या डिस्ट्रिक्ट प्लेयर्सला सुद्धा त्याच्यामधून स्कोप मिळत होता आणि तशी मग शेवटी महाराष्ट्राची टीम सिलेक्ट व्हायची. सो तसं स्ट्रक्चर्ड क्रिकेट होतं त्यावेळेस सुद्धा. आणि आता काय झालंय, प्लेयर्स बरेचसे वाढलेत, खेळणाऱ्या मुलांची संख्या वाढलेली आहे आणि आता अनेक डिस्ट्रिक्ट प्लेसेसमधनं सुद्धा चांगली चांगली मुलं पुढे येतात. फक्त ह्याच्यामध्ये फक्त की क्रिकेटला बेसिकली चांगली विकेट्स मिळणं हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तर जेव्हा मॅचेस जास्त होतात किंवा वाढल्या जातात, तेव्हा त्याचबरोबर विकेट्सचं जे क्वालिटी आहे ना, ती चांगली राखणं हे एक मोठं चॅलेंज आहे. राईट, असं मला वाटतं. आणि मग तेव्हा क्लब मॅचेसना फॉलोईंग किती असायचं? कारण काय, मी म्हणजे आता मला क्लब्सच्या बाबतीत विशेष नाही, पण मी काही एक किस्से ऐकलेत. तेव्हा SP कॉलेज वर्सेस BMCC फायनलला खरंच 5-5 हजार लोक बघत असायचे. तर तसं तुम्हाला एखादी किस्सा आठवतोय का पुण्यातला खेळतानाचा? आम्ही जेव्हा इंटर कॉलेजिएट जे क्रिकेट होतं ना, तेव्हा SP कॉलेज, मी SP कॉलेजला होतो, किंवा BMCC असेल, वाडिया कॉलेज असेल, काय यांच्या ज्या मॅचेस व्हायच्या, तर त्याला फायनल असायची ती प्ले टू फिनिश असायची, 2 इनिंग्स. त्यामुळे आम्ही नेहरू स्टेडियमवरती फायनल खेळलेलो आहे. BMCCची टीम असायची चांगली आणि आम्ही म्हणजे 4-4 दिवस मॅच चालली आहे, 2 इनिंग्स कम्प्लीट मॅचेस व्हायच्या. आणि तेव्हा काय होतं, क्रिकेट टी व्हीवरती नव्हतं ना, त्यामुळे जे क्रिकेटचे जे हे होते, प्रेक्षक वर्ग जो होता, तो सगळ्या PYC वरती मॅचेस बघायला 5-5, 7-7 हजार क्राऊड आलेला आहे, हे यायचं म्हणजे. आणि इवन कुठल्याही तुम्ही शनिवार रविवार जर बघितलं तर क्राऊड असायचं मॅच बघायला. आणि ते जाणकार होते, म्हणजे खरोखर जाणकार क्रिकेटचे होते, ते असायचे. राईट. सर, पुण्यात आणि मुंबईत अंतर खूप कमी आहे, पण गॅप खूप मोठी आहे. कदाचित ती लाईफस्टाईलमुळे असेल की पुण्यात थोडंसं आपल्याला थोडंसं हवं तेव्हा मागे रेलून बसता येतं, तसं मुंबईत होत नाही दिवसभरात. पण क्रिकेटच्या दृष्टीने, करिअर वाढवण्याच्या दृष्टीने, किंवा कदाचित तुम्ही जेव्हा, आपण रणजी ट्रॉफीकडे येऊ, पण तुम्ही जेव्हा रणजी ट्रॉफी डेब्यू केल्यानंतर काही महिन्यात तुम्ही मुंबईत जाऊन खेळायला लागलात, तेव्हा महाराष्ट्राच्या क्रिकेटर्समध्ये हे कल्चर नव्हतं. कशाला उगीच तिकडे जाऊन खेळायचं असं होतं का, कोणाला संधी मिळाली नाही? तेव्हाची परिस्थिती कशी होती? कसं होतं, माझ्या सिनियर्समध्ये पांडुरंग शळगावकर महिंद्रा अँड महिंद्राला तो खेळायचा. त्याच्यानंतर राजू भालेकर टाटा इलेक्ट्रिक टीममध्ये, तो मुंबईला होता आणि तो त्या टीमकडनं खेळायचा. आणि माझं असं झालं की उमेश कुलकर्णींनी मला बोलवून घेतलं याच्यासाठी, म्हणजे मर्फी रेडिओसच्या टीमसाठी खेळायला त्यांनी बोलवून घेतलं. आणि मी पहिली मॅच जी खेळलो ती हिंदू जिमखान्यावरती मी एअर इंडिया अगेन्स्ट मी सेंचुरी मारली. आणि त्या सेंचुरी बघायला प्रकाश पालेकर तिथे हजर होते आणि त्यांनी मला टाटाची ऑफर दिली आणि मी लगेच ती घेतली. म्हणजे मी तेव्हा BSCच्या लास्ट इयरला होतो
मी त्यांना फक्त एवढी रिक्वेस्ट केली की मला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करू देत, मग मी जॉईन होतो. तेवढं त्यांनी हे कन्सिडर केलं आणि मला ग्रॅज्युएशन नंतर लगेचच हे केलं. मुंबईतलं क्रिकेट तेव्हा आम्ही जाणून होतो म्हणजे की ते बेस्ट क्रिकेट होतं. मुंबई वॉज द बेस्ट टीम इन इंडिया अनडाऊटेडली. 45 वेळा 47 वेळा त्याने रणजी ट्रॉफी जिंकली आहे, ती काही उगीच नाही. इंडियाच्या टीममध्ये 6-6, 7-7 प्लेयर्स मुंबईचे ॲट टाईम खेळलेले आहेत आणि अनेक वर्ष तशी ती ट्रेडिशन आहे. मुंबईच्या क्रिकेटबद्दल आय हॅव हायेस्ट रिगार्ड्स. म्हणजे की काय क्वालिटी आहे त्यांची, म्हणजे सगळं आहे तिथे. एव्हरीबडी वॉक्स क्रिकेट, टॉक्स क्रिकेट, ईट्स क्रिकेट, स्लीप्स विथ क्रिकेट इन मुंबई. सो माझ्यासाठी जेव्हा मला ती जी संधी मिळाली मर्फीसाठी खेळायची आणि त्यानंतर टाटासाठी, तर माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. कारण मी खेळणार होतो टाटासच्या टीममध्ये. तेव्हा होते रामनाथ पारकर, सुधीर नाईक ओपनिंगला होते, दिलीप वेंगसरकर, मिलिंद रेगे आणि अजित नाईक. ही सगळी एवढी मोठी टीम होती. शरद हजारे होते, रंजन बैदूर. काय एवढ्या मोठ्या टीममध्ये मला खेळायला मिळणार होतं, हे माझ्यासाठी म्हणजे स्वप्न होतं खरं तर. आणि मग मी ते खेळलो आणि मग खेळत राहिलो पुढे त्याच्या. तो जो 70s 80s आणि ऑलमोस्ट 90s सुद्धा सगळे, तो जो सुवर्ण काळ होता मुंबईतल्या कॉर्पोरेट क्रिकेटचा, त्याच्यात तुम्ही इन्व्हॉल्ड होतात, तेव्हा ते असं खरंच म्हणतात की रणजी ट्रॉफी पेक्षा चांगलं बऱ्याच वेळेस अशी ती क्वालिटी ऑफ क्रिकेट असायची. तर त्याच्यामुळे तुम्हाला फर्स्ट क्लास क्रिकेट, ऑफिशियल फर्स्ट क्लास क्रिकेट खेळताना कितपत फायदा झाला आणि कसा फायदा झाला? म्हणजे त्यावेळेस इंडियातले सगळे टॉप प्लेयर्स हे मुंबईतून ए डिव्हिजन टाईमशील्ड खेळत होते. म्हणजे मला तर पार्थसारथी शर्मा, मफतलालकडून खेळायचं, काय म्हणजे बॅटिंग करायचं तर बघत राहावं अशी बॅटिंग करायची. म्हणजे ब्रिजेश पटेल होता, अशोक मानकड, एकनाथ सोळकर, योगराज सिंग, धीरज परसाना, उदय जोशी, म्हणजे एवढी टॉपमोस्ट टीम. सगळे टेस्ट क्रिकेटर्स आहे. आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही खेळणार, त्यावेळेस तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट परफॉर्मन्स केला तर डेफिनेटली म्हणजे तुमचा कस लागायचा त्यांच्या अगेन्स्ट परफॉर्म करायला. तशीच निर्लॉनची टीम होती. म्हणजे संदीप पाटील आहे, सुनील गावस्कर, करसन गावरी, असे प्रत्येक टीममध्ये चांगले चांगले प्लेयर्स होते. सो बेस्ट इन इंडिया वॉज प्लेईंग इन द ए डिव्हिजन टाईमशील्ड. आणि टाईमशील्डला मला आठवतं मी सुद्धा खेळलो. मी टाटाज वर्सेस निर्लॉन मॅचला 5-1 हजार लोक मॅच बघायला आहेत. त्यावेळेस मी गावस्कर खेळलेलं आहे. आणि असे एवढी त्या क्रिकेटला महत्त्व होतं आणि ते स्टँडर्डही खूप हाय होतं. आणि त्यामुळे नॅचरली कसं आलं की दोन्हीचं, आम्ही त्याच वेळेस रणजी ट्रॉफी पण खेळायला 79मध्ये सुरुवात केली आणि त्यामुळे दोन्ही एका वेळेसच मी खेळत होतो. मला त्याचा खूप फायदा झाला. एक पर्टिक्युलर गोष्ट सांगायची ना, तर मुंबईचे जे बॅट्समन आहेत, तुम्ही जर बघितलं तर ट्रेडिशन मुंबईला सगळी बॅटिंगची आहे. मोठे मोठे बॅट्समन सगळे मुंबईतून आलेले आहेत. बॅट्समनशिप हा जो एक भाग आहे, म्हणजे बॅटिंग सगळ्यांना करता येते, पण त्यातलं जे डिस्क्रिशन आहे आणि त्यालाच बॅट्समनशिप म्हणतात, की कधी काय केलं पाहिजे, कशा रन्स केल्या पाहिजे, विकेट अशी आहे तर कसं खेळलं पाहिजे, काय अप्रोच कसा पाहिजे, ह्या स्टेजला मी काय करायला पाहिजे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तिथे शिकायला मिळतात. हे मोठे मोठे बॅट्समॅन बघितल्यानंतर, त्यांच्याबरोबर खेळल्यानंतर ह्या गोष्टी खूप काही शिकण्यासारखं आहे यामध्ये. टाईमशील्डमधली तुमची पहिला मॅचचा किस्सा तुम्ही सांगितला, पण टाईमशील्डमधली एखादी अशी विविध आठवण मैदानावरची असेल, मैदानाबाहेरची असेल, की ज्याच्यामुळे असं वाटतं की येस, फुलफिलमेंटचा एक सेन्स येतो असा? अशा जवळजवळ 6-7 सेंचुरीज मी टाईमशील्डला मारल्या. मजेशीर 1-2 किस्से सांगतो टाईमशील्डमधले. की CCIवरती आम्ही खेळत होतो अगेन्स्ट एअर इंडिया, इंडियन ऑइलच्या अगेन्स्ट आम्ही खेळत होतो. आणि 3 नंबर 2 लालचंद राजपूत आणि शिशिर हत्तंगडी आमचे ओपनर्स होते. 3 नंबर ॲलन सिपी होता आणि मी 4 नंबर होतो. तर आमची 100 रनची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी झाली आणि ॲलन सिपीला त्याला जरा वॉशरूमला जायचं होतं, म्हणून तो म्हटला की मिलिंद जरा मी वॉशरूमला जातोय, जर का विकेट पडली तेवढ्यात तर बघ, मग तोपर्यंत मी जरा जाऊन येतो. आणि नेमका तो आत गेला आणि विकेट पडली आणि मी CCI मी बॅटिंग गेलो 3 नंबर
आणि मी 200 केले. आय हॅड अ डबल 100 दॅट आणि त्याला बिचारायला बॅटिंग नाही मिळाली. तर हा एक मजेशीर किस्सा म्हणता येईल. आणि राजू कुलकर्णी आमच्याकडे तो आमचा कॅप्टन होता आणि त्याची पहिलीच मॅच होती आणि टाईमशील्डची फर्स्ट मॅच आणि जो इट वॉज द एंड ऑफ तेव्हा रेनी सीझन आपलं संपत होता आणि त्यावेळेस मॅच होती पारसी जिमखान्यावर आणि आमचे 1-2 प्लेयर्स अजूनही इंग्लंडमध्ये होते. ते परत आले नव्हते. तर आमची बॅटिंग तशी वीक होती. मी 4 नंबर खेळणार होतो आणि अजून एक बॅट्समन 5 जतीन परांजपे 3 नंबर होता, 4 नंबर मी आणि 5 नंबर एक आणखी एक प्लेअर आणि नंतर मग खाली आमच्याकडे फारशी अशी बॅटिंग नव्हती. नॅचरली पहिली मॅच होती सीझनची, फ्रेश विकेट. तर मी असं सजेशन लोकांनी केलं की आपण फिल्डिंग करूया पहिली. तर समहाऊ मला वाटलं की आपली बॅटिंग वीक आहे, बॅटिंग लाईनअप वीक आहे, तर आपण पहिली बॅटिंग करूया आणि 300-350 रन जरी झाल्या तरी सुद्धा आपण त्यांच्यावर मग प्रेशर टाकू शकू, असं मी आपलं राजू कुलकर्णीला सजेशन दिलं. बरोबर. की आपण पहिली बॅटिंग करू, समजा एखाद दुसरा कोणी क्लिक झाला आणि 350 आपण केलं तर आपण त्यांच्यावरती प्रेशर टाकून आउट काढता येईल त्यांना, असं मला वाटतं. बरोबर. तर काय त्याला ते पटलं आणि त्याने बॅटिंग घेतली आणि त्या दिवशी आय प्लेड वन ऑफ माय बेस्ट इनिंग्स. मी 180 केलं अगेन्स्ट अगेन एअर इंडियाच्याच अगेन्स्ट. म्हणजे त्यांच्याकडे अतुल वासन होतं, प्रशांत वैद्य आणि हिरवानी होतं आणि प्रीतम गंदे ऑफ स्पिनर. आणि एवढी चांगली टीम त्यांची होती. आम्ही 180 केले. अशोक मनकर त्यांचा कोच होता आणि वी गॉट 400+ रन्स आणि मग आम्ही त्यांना आउट काढलं. अशा 1-2 मॅचेस खूप. माझ्या दुसऱ्या मॅचला मी अगेन ACC 100 केलं होतं. रामनाथ पारकर होता तेव्हा, रामनाथ पारकर, सुधीर नाईक, दिलीप होता, वेंगसरकर खेळत होता. आम्ही ती एक म्हणजे आठवण आहे. दुसऱ्याच मॅचला मी 100 केले होते. सर तुम्ही तो जो पहिला किस्सा सांगितला 3 नंबर आणि 4 नंबरवाली गंमत, तुमच्या फर्स्ट क्लास करिअरची एक आता त्याला काय ॲडजेक्टिव्ह वापरायचं मी कन्फ्युज्ड आहे. पण फॉर सम रिझन तुमच्या इव्हन महाराष्ट्राच्या पहिल्या सीझनमध्ये सुद्धा तुम्हाला कन्सिस्टंटली 3 किंवा 4 मिळायचे नाही. भालेकर 3वर खेळायचे, विजय शेट्टी 4 नंबरवर मोरलेस बॅटिंग करायचे, राईट. ते 5 नंबरवर बॅटिंग केली की रन्स ला महत्व कमी होतं, हा जो एक रूढार्थाने समज क्रिकेट का कारण मिळतं. तुम्हाला जर नोटीस करायचं नसेल किंवा वर संधी कमी मिळायची असेल तर हा कुठे फरक पडला तुमच्या करिअरमध्ये असं वाटतं तुम्हाला? सुरुवातीला तर मी 5 नंबर खेळलो. जसं मी एंट्री केली तशी 5 नंबरला केले आणि मग तिथे सुद्धा माझ्या दुसऱ्या रणजी ट्रॉफीला मी बडोद्यामध्ये आमचा 5 आउट आमचा 79 होता आणि तिथून मी 100 केले होते याच्या बडोद्याला मोतीबाग पॅलेसवर. तेव्हा सुरुवातीला 5 नंबर खेळलो. पण झिम्बाब्वे टूरवरती सुद्धा असं झालं की म्हणजे मला एकदाच फक्त चान्स मिळाला 3 नंबरला बॅटिंग करायचा आणि मी टॉप स्कोर केलं त्या इनिंगमध्ये. खूप लो स्कोरिंग मॅच, ग्रीन टॉप विकेट हरारेवरती होते आणि तिथे म्हणजे इंडियाचा ऑलआउट 112 आणि 105 असं ऑलआउट झालं. त्यामध्ये मी 29 फर्स्ट इनिंग, सेकंड इनिंगला मी 43 केले. पण ते 43 केल्यानंतर सुद्धा परत मला लगेच 5 नंबरवरती परत पाठवलं गेलं नेक्स्ट मॅचला. म्हणजे आय नेव्हर गॉट अ चान्स टू प्ले 3 नंबर 4 नंबर वेन इट वॉज बरोबर रिक्वायर्ड. बरोबर. तर डेफिनेटली फरक हा पडतो आणि पर्टिक्युलरली वन डे क्रिकेटमध्ये तुम्हाला 5 नंबरला व्हेरी लिटल स्कोप. तुम्ही 3-4 नंबरमध्ये खेळलात तर तुम्हाला स्कोप आहे रन्स करायला. 5 नंबरला तुम्हाला तेवढा हे मिळत नाही. मग तुमचे त्यावेळेस उरलेले असतात 10-12 ओव्हर्स काहीतरी असतात आणि मग देन यू डोंट गेट दॅट चान्स टू प्ले बिगिनिंग्स. बरोबर. आणि जेव्हा एक 3 नंबरवर मोठी संधी मिळाली होती ते वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट वेस्ट झोन वाली मॅच 82-83, तेव्हा गुंजाळ 3, चंदू पंडित 4, बल्लू सर त्या टीमचे कॅप्टन होते. ते आय एम शुअर ते नाईट वॉचर म्हणून आले असतील तेव्हा. तर त्या काळात मला तुम्हाला असं विचारायचं आहे मेन या बाबतीत की ती एक वेस्ट झोन वाली वेस्ट इंडिज विरुद्धची मॅच किंवा अंडर-25 वाली एक मॅच मिळाली झिम्बाब्वे टूर नंतर. तर जेव्हा ते असं ऑलमोस्ट म्हणजे आता तेव्हा मॅचेस लिमिटेड असायच्या, झोनलच्या रणजी ट्रॉफीत 4 मॅचेस मिळायच्या, मग मिळाली तर नॉकआउट्समध्ये अजून 1 किंवा 2 मॅचेस मिळणार.
एवढं सगळं करून 3 किंवा 4 वर्षातनं एक कुठली तरी टूर मॅच मिळायची किंवा अंडर-25 तेव्हा इंडिया हे स्ट्रक्चर नव्हतंच. त्या एका मॅच मध्ये जर तुम्ही केलं तर तुम्हाला परत 2 वर्षानंतर कन्सिडर केलं जाऊ शकतं. ते प्रेशर किती होतं आणि ते तेव्हा तुम्हाला लोकांना वाटायचं की ते अनफेअर आहे, म्हणजे की एका इनिंगवर जज करणं. सी इफ यू हॅव डन वेल फॉर फ्यू इयर्स आणि मग त्यानंतर जर तू यू गेट वन चान्स अँड इफ यू डोंट परफॉर्म देअर there are so many things, whether others have performed in that match, that also is important. How was the wicket there, that is also important. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग तिथे जर तुमचं फक्त फेल्युअर तिथलं जर दाखवलं गेलं अँड देन इट इज लिटल अनफेअर देन, बिकॉज आता तुम्ही बघता किती जवळजवळ 30 मुलं आज इंडियासाठी खेळतात ॲट वन स्टेज अँड दे आर गेटिंग मेनी नंबर ऑफ चान्सेस टुडे. मेनी पीपल आर गेटिंग मेनी चान्सेस. असं नाही होतं की, पण त्यावेळेस तसं स्ट्रक्चरही नव्हतं आणि त्यामुळे एखादं तुमचं फेल्युअर ते धरलं जायचं आणि बाकीचा परफॉर्मन्स तुमचा वाईपआउट व्हायचा. हे कितपत फेअर आहे वी डोंट नो. ओके ओके. आणि मग खेळताना तुमच्या असं डोक्यात यायचं का सर, कारण ते जे एकंदर रूढार्थाने समजलं जातं की महाराष्ट्र क्रिकेटमध्ये कमनशिबी खेळाडूंची यादी जास्त आहे महान खेळाडूंपेक्षा, हा जो समज आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आहेत, म्हणजे ती फॅक्ट आहे की क्वाईट अ फ्यू महाराष्ट्र प्लेयर्स डिड नॉट प्ले फॉर इंडिया. मेनी ऑफ देम वेर डिझर्विंग विदाउट एनी डाऊट. त्यामध्ये प्लेयर्सचा कितपत दोष आहे मला माहीत नाही, पण त्याच्यामध्ये पॉसिबल आहे की आज यशस्वी व्हायला तुम्हाला तुमचं असोसिएशनचा सपोर्ट असणं महत्त्वाचं आहे. त्याबरोबर तुमचे सिलेक्टर्सचं काय तुमच्याबद्दलचं व्ह्यू आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला सपोर्ट प्रेसचा कसा मिळतो हाही एक भाग आहे. या सगळ्या गोष्टी एका वेळेस क्लिक होणं आणि महाराष्ट्राच्याच प्लेयर्सच्या बाबतीत बऱ्याचदा असं घडलेलं आहे की या सगळ्या गोष्टी घडून येत नाहीत. त्याच्या मागे काय सिक्रेट आहे असं तुम्हाला वाटतं, किंवा काही आहे का? नाही, काही गोष्टी आता कशा काय, आता ह्याच्यामध्ये कोणी जर सेल्फिश असेल आणि ते जर म्हणजे त्यासाठी कोणाचं सॅक्रिफाईस झाला असेल तर वी डोंट नो, पण अशा गोष्टी होऊ शकतात की म्हणजे कोणी जर त्याच्यामध्ये सेल्फिशली वागलं असेल तर तसं होऊ शकतं. म्हणजे ओके. आणि मुंबई क्रिकेट एकंदर संस्थेने सगळ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना मागेच ठेवलं, असं जे बऱ्याच वेळा महाराष्ट्र क्रिकेटमध्ये जी कुजबूज चालते, किंवा त्यात काही तथ्य आहे का? म्हणजे आता तुम्ही दोन्ही जगं खूप जवळून बघितलीत म्हणून विचार. नाही, माझं एकच एक मनामध्ये रुखरुख एक आहे की मी 15 वर्ष मुंबईमध्ये क्रिकेट खेळलो आणि मुंबईसाठी मी काहीतरी, मुंबईच्या क्रिकेटसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं असेल असं वाटतं. आणि जेव्हा कुठेतरी बाबा मुंबई महाराष्ट्र असं जर हे असेल तेव्हा मला असं वाटतं की मला जर त्या क्षणी जर मी मुंबईचा सुद्धा आहे असं जर का मला कन्सिडर केलं असतं तर कदाचित माझं करिअर बदललं असतं. ते जर कन्सिडर केलं गेलं नसेल तर ती रुखरुख आहे की त्यांनी मुंबईने मला तेव्हा एकदा त्या क्षणी एक आपलं मानायला पाहिलं होतं. म्हणजे तेव्हा असा एकंदर समज होता असं तुमच्या म्हणण्यातनं मला जाणवतं की नाही, हा महाराष्ट्राचा हा नाही वर खेळू शकत, असं काही होतं? नाही, म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई आम्ही जर त्यांच्याबरोबर कॉम्पिट करत होतो तर ती वेळ अशी होती की आम्हाला त्यांनी मुंबईचं मानलं असतं तर कदाचित काही फरक पडला असता. राईट. आणि ही गोष्ट कितपत खरी आहे की मुंबई फक्त रणजी ट्रॉफी जिंकायचा विचार करायची, महाराष्ट्राचं टार्गेट तालीम ट्रॉफी जिंकायचं असायचं? नाही, असं नव्हतं. आम्ही खेळलो ते जिंकण्यासाठीच खेळलो. आम्ही सेमीफायनलला बऱ्याचदा खेळलो, फायनलपर्यंत गेलो. काही गोष्टी अशा झाल्या की म्हणजे आम्ही फायनल जिंकू शकलो नाही. काही मिस्टेक्स झाल्या त्याच्यामध्ये, देअर इज नो डाऊट अबाउट इट. काही मिस्टेक झाल्या त्याच्यात की आणि फायनल आम्ही नाही जिंकू शकलो. मी एकच फायनल खेळलो 92-93. हां, तर हां, ती माझी लास्ट मॅच होती. पण असं कोणीच खेळत नाही की हारण्यासाठी कधी कोणी खेळत नाही, पण काही टॅक्टिकल मिस्टेक्स त्याच्यामध्ये झाल्या ज्या 71मध्ये पण झाल्या आणि आता 92-93मध्ये पण झाल्या. तर
असं वाटतं की आम्ही हे तर फाईट तर खूप केली. इनिशियली तुम्ही जर बघाल तर झोनमधून एकच टीम जायची बरोबर नॉकआउटला. बरोबर. तर बॉम्बे एवढी स्ट्रॉंग टीम असायची, त्यामुळे महाराष्ट्राला तेवढा चान्स मिळत नव्हता मधल्या काही काळामध्ये. नंतर 2-2 टीम्स क्वालिफाय व्हायला लागल्या. सो वी प्लेड. आणि म्हणजे कसं आहे की बेटर टीम ऑलवेज वन. त्याच्यात काय त्यात क्रेडिट आपण कोणाचं घेतलं नाही पाहिजे. बॉम्बे वॉज ऑलवेज अ बेटर टीम. म्हणजे पण म्हणूनच त्यांच्या अगेन्स्ट परफॉर्मन्स करण्यामध्ये आम्हाला खूप हे होतं. येस, तेच मला विशेषतः तुम्हाला म्हणजे मी नंबर्स बघत होतो, तुम्ही 22 फर्स्ट क्लास मॅचेस खेळल्यात बॉम्बेच्या विरुद्ध. म्हणजे आज एकूण 22 मॅचेस कुठलाही खेळाडू, तेव्हा जे झोनल स्ट्रक्चर होतं त्याच्यामुळे कदाचित फायदा झाला असेल, पण एवढं मोठं चॅलेंजेस असताना त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही आजची पिढी विशेषतः किंवा माझ्या साईडची पिढी की फक्त नंबर्सवरून जे जज करतात त्यांच्यासाठी सांगतो की 22 मॅचेस त्यांच्या एकूण 88 फर्स्ट क्लास मॅचेसपैकी 22 ते मुंबई विरुद्ध खेळले. 1/4 करिअर तेव्हाच्या बेस्ट टीमच्या विरुद्ध आहे. आणि त्याच्यातले असे कुठल्याही तुम्ही आज पुण्यातल्या फॅनला विचारा, मुंबईतल्या पण फॅनला विचारा, असं लगेच लोक सांगतील त्या 3 इनिंग्स 85-86ची, 87-88ची आणि 90-91चे ते 200. आणि तिन्ही वेळेस अवघड सगळं टिपिकल मुंबईचं प्रेशर सोकिंग करून तुम्ही रन्स केले. तुमच्या दृष्टीने त्या 3 इनिंग्स मधली एखादी आम्हाला किंवा प्रत्येक इनिंग्सची आठवण सांगा. नाही, एक तर 85-86ला जी होती ते मुंबई वानखेडेवरती मी कॅप्टन होतो आणि आम्ही बॅटिंग करायचं ठरवलं. सगळ्यांनी हे केलं, डिसिजन घेतला. पॉईंट सिस्टीम तशी होती की 90 ओव्हरमध्ये 300 करायचे आणि मग सेकंड इनिंगला 40 ओव्हरमध्ये 225 काय 250 काहीतरी करायचं, विच वॉज इझियर रादर दॅन गेटिंग मुंबई टीम आउट ट्वाईस. कारण मुंबईची सगळी दिग्गज बॅटिंग लाईनअप असायची, तर त्यांना बॉलिंग पॉईंट्स त्यांच्या अगेन्स्ट मिळवण्यापेक्षा आपण 2 वेळा बॅटिंग करून आपण बॅटिंगचे पॉईंट्स मिळवू, असं आमची स्ट्रॅटेजी होती. आणि म्हणून मी टॉस जिंकून बॅटिंग घेतली. आणि वानखेडे स्टेडियमवरती बॉल तर मुवमेंट तर सगळी चांगली असते. फर्स्ट डेला विकेट चांगली होती आणि थोडंसं मॉइश्चर होतं. आणि प्रदीप कासलीवालने फार उत्तम बॉलिंग टाकली त्याने, आणि जो स्पेल टाकला त्याने, आम्ही 5 आऊट 44 होतो. आणि मी नॉन स्ट्रायकर एंडला माझ्यासमोर 3 विकेट पडल्या एका ओव्हरमध्ये. प्रदीप कासलीवालने 3 विकेट्स काढल्या एका ओव्हरमध्ये आणि आम्ही 5 आऊट 44. मी काहीतरी 10-12 रनवरती बॅटिंग करत होतो त्यावेळेस मी डोळे मिटले आणि म्हटलं आज मी टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे, 5 आऊट 44 आणि 11वी ओव्हर होती. तर मी म्हटलं आज मला 100 करायलाच पाहिजे, त्याशिवाय काय म्हणजे गत्यंतर नाही. आणि मग मी त्यानंतर मी खेळलो आणि माझ्या ज्या काही सेंचुरीज आहेत त्यातली वन ऑफ द बेस्ट 100s ते होते. 125 मी त्या दिवशी केला. बॉल मुवमेंट होती, खूप चांगली खेळायची होती. वानखेडेवरती प्रेशर होतं. 5 आऊट 44ला मी 125 केला. दॅट वॉज वन. परत एकदा 2 वर्षांनी 88-89ला अशीच परिस्थिती होती. मी कॅप्टन होतो आणि आम्हाला 468 चेस करत होतो आम्ही. 515 केले होते बॉम्बे. 468 वानखेडेवरती आम्ही चेस करत होतो. आणि ती आम्हाला लास्ट मॅच होती लीगची. आम्हाला ती मॅच जिंकलो तरच आम्ही नॉकआउटला हे करत होतो. तर 468 मी पहिल्या 6 बॅट्समनला बोलवलं मधल्या 10 मिनिटात आणि सांगितलं आपल्याला 6 जणांमध्ये 470 करायचं आहे. 470 करायचं आहे आपण, आणि 7व्याला बॅटिंग नाही जायला पाहिजे असं मी त्यांना सांगितलं. आणि मी म्हटलं पहिला बॉल दिसला मारायला तर मारायचा, म्हटलं सोडायचं नाही, पण म्हटलं लक्षात ठेवा आपल्याला 6 जणांमध्ये 470 करायचं आहे. आणि आम्ही वानखेडेवरती 467 आम्ही चेस केले. 6 आऊट झाले आमचे आणि 470 आम्ही केलं. आय गॉट 130 केलं मी त्या मॅचला. तर दॅट वॉज अनदर इनिंग्स ॲट वानखेडे. आणि तिसरी एक इनिंग्स म्हणजे इथे 92 साली ती असं झालं होतं की देवधर सरांचं ते 100th इयरमध्ये ते होते, 99 वर्षाचे होते ते. आणि त्या वर्षी महाराष्ट्राकडून अपेक्षा होती की महाराष्ट्राने रणजी ट्रॉफी जिंकावी आणि त्यांना एक चांगलं त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्यासाठी जिंकावी अशी एक हे होती. आणि पहिल्या दिवशी नेहरू स्टेडियमवरती इथे पुण्यात, आणि माझा तो त्या दिवस इतका खराब गेला पहिला दिवस की माझ्याकडनं एक डिफिकल्ट कॅच सुटला लालचंद राजपूतचा आणि स्लिपमध्ये. आणि त्यानंतर 1-2 कॅचेस असे आजूबाजूने गेले आणि थोडं एक माझ्याकडनं मिसफिल्ड पण झाला. आणि मला 400 केल्या मुंबईने पहिल्याच दिवशी. 398
7 आऊट होता स्कोअर ओके फर्स्ट डेला, ओके 398. आणि माझ्या प्रेसने मला खूप धारेवर धरलं, माझ्यावरती खूप टीका झाली. माझ्या नावाने माझे 5 कॅचेस सोडले, असं तसं बरंच काय काय लिहून आलं. आणि माझ्याशी कोणी काही बोललं नाही त्या दिवशी संध्याकाळी. मी आपला एकटा बसलो होतो आणि म्हटलं असं कसं काय झालं. माझ्या हातून 15 वर्षात असं कधी घडलं नव्हतं. असा तो माझा वर्स्ट डे इन क्रिकेट माझा त्या दिवशी गेला. दुसऱ्या दिवशी परत माझ्याकडे एक कॅच आला, डिफिकल्ट कॅच आला. मी डाईव्ह मारून ट्राय केला, तो पण सुटला. आणि खूप माझ्या नावाने खूप बोंबाबोंब झाली आणि 515 मुंबईने केले. 515 चेस करणं, आता किती विकेट चांगली असेल म्हणा किंवा काय, पण चेस करायला इतकं सोपं नसतं ते, म्हणजे किती काही झालं तरी. आणि आमचा 3 आऊट काहीतरी 89 स्कोअर होता आणि शंतनू आऊट झाला. सुरेन भावे एका बाजूने खेळत होता आणि मी गेलो. त्या दिवशी आमचं 100 काहीतरी 167 फॉर 3 होता एंड ऑफ द डेला. आणि माझी मुलगी तेव्हा 1 वर्षाचीच होती. ती रडत होती त्या दिवशी, तिला बरं नव्हतं काय माहीत नाही. आणि तिला मी प्रयत्न केला झोपवायचा. आम्ही घरी राहत होतो आणि जवळजवळ ती 1:30 वाजता झोपली त्यानंतर रात्री. आणि त्यानंतर मग मी झोपलो आणि ते जे मनात मध्ये बरीचशी माझी टीका जी होती ती माझ्या डोक्यात होती. आणि मला काही झोप लागली नाही. मी 3:30-4ला परत उठलो आणि लवकर उठून मी तयार होऊन गेलो ग्राउंडवरती. आणि लंचला मी 100 काहीतरी 2 काहीतरी नॉट आऊट होतो. आणि लंच नंतर माझे वडील माझे नवीन ग्लोव्ज एक घरी राहिले होते ते घेऊन आले. आणि मुंबईने सेकंड न्यू बॉल घेतला. सलील अंकोला आणि प्रसाद देसाई होते. आणि टी टाईमला मी 204ला बॅटिंग होतो. टी टाईम लंच टू टी मी 100 रन केले. त्या दिवशी खूप माझ्या बॅटला चांगला, माझी बॅट चांगली म्हणता येईल, पण तो जो काय आवाज आला बॅटीतून आणि जे काय म्हणजे आम्ही 525 रन केले आम्ही. रमाकांत देसाई मॅनेजर होते मुंबई टीमचे. बट वी बीट बॉम्बे. येस. सलील किती क्विक होता सर? तुम्ही त्याला आय एम शुअर पहिला सीझन जो महाराष्ट्रासाठी खेळला तो फर्स्ट क्लासमध्ये तेव्हाही नीट बघितलं. सलील अंकोला वॉज क्विक, देर इज नो डाऊट. स्ट्रॉंगली बिल्ट होता, त्याला हाईट होती. ही वॉज क्विक, नो डाऊट अबाउट इट. आणि पांडुरंग साळगावकर एवढा नसेल, तेच विचार एवढा नाही. पांडू वॉज रिअली क्विक. सो तुम्ही फेस केलेल्या बॉलर्सपैकी क्विकेस्ट बॉलर मार्शल सोडून? मी मार्शल खेळलो, रॉबर्ट्सला खेळलो. आय प्लेड रॉबर्ट्स. मी त्याचा एक स्पेल खेळलो अख्खा. रॉबर्ट्स ऑल्सो वॉज गुड. मजा आली मी खेळायला. मी जे काय खेळलो मी त्याच्या मला वाटतं 4-1 ओव्हर्स मी खेळलो त्याच्या. बट इट वॉज गुड बॅटिंग. बट पांडू ऑल्सो वॉज क्विक, इक्वली क्विक यू कॅन से. ओके. ॲट टाइम्स ही वॉज इक्वली क्विक. आणि तुम्ही खेळत असताना माझी बॅटिंग किंवा माझं नेट्स बाजूला ठेवून मी जर एखादा बॅटरची बॅटिंग बघायला जाईल असा बॅट्समन? सुनील गावस्कर तर मी सुनील गावस्कर जेव्हा युनिव्हर्सिटी पुण्यामध्ये खेळला आणि तिथूनच त्याला पुढे हे तर त्यांनी 200 रन्स केल्या. तर त्या मी मॅचेस बघायला गेलेलो आहे. त्याची बॅटिंग मी बघितलेली आहे त्यावेळेस. आणि म्हणजे ही वॉज टेक्निकली सो गुड आणि खूप आवडायची बॅटिंग त्याची बघायला. खूप काही शिकण्यासारखं होतं. बरोबर. त्याच्यानंतर पार्थसारथी शर्मा त्याची बॅटिंग खूप आवडायची. कारण पद्माकर शिवलकरच्या बॉलिंगवरती म्हणजे टाईमशील्डला कम्फर्टेबली खेळणारा मी तेवढा एकच बॅट्समन बघितला. आणि ही वॉज गुड. म्हणजे असं वाटायचं की टाटाच जिंकले पाहिजेत पण पार्थसारथी शर्मानी 100 करायला पाहिजेत. इतकी चांगली त्याची बॅटिंग बघण्यासारखी असायची. परत महाराष्ट्राकडे येताना आता बोलता बोलता आपला उल्लेख झाला ती 92-93ची फायनल. बऱ्याच वेळा म्हणजे 88-89 ते 96-97 महाराष्ट्र क्रिकेटचा सुवर्णकाळ असं आपण म्हणू शकतो. कारण त्यातल्या 8-9 सीझन्सपैकी एक सीझन सोडून प्रत्येक वेळेस महाराष्ट्र नॉकआउट्समध्ये खेळले, कन्सिस्टंटली चांगले. पण ती मोठ बांधायची ती कळत सुरुवात झाली होती का नकळतपणे सुरुवात झाली होती तुम्ही कर्णधार असताना मिड 80s मध्ये, की हा जो बंच एकत्र आला ते तुम्ही ठरवून केलं का कसं झालं? नाही, 85-86 पासून मी 85ला कॅप्टन झालो. तेव्हापासूनचं जर तुम्ही जर परफॉर्मन्स महाराष्ट्राचं बघितलं तर वी वर डुईंग प्रिटी वेल. बरोबर. आणि मी 90 पर्यंत कॅप्टन होतो. त्यानंतर 92ला आम्ही फायनलला 92-93ला आम्ही फायनल खेळलो.
तर टीम चांगली हे झाली होती. वी वर प्लेइंग वेल. वी मे हॅव लॉस्ट टू दिल्ली. काय होतं, एकदा मी कॅप्टन असतानाचीच गोष्ट सांगतो की दिल्लीच्या अगेन्स्ट मॅच होती आमची सेमीफायनल. मी ॲज अ कॅप्टन मी सजेशन दिलं होतं की आपण दिल्लीची बॅटिंग लाईनअप एवढी मोठी आहे तर आपण कुठेतरी दुसरीकडे मॅच खेळूया, नॉट ऑन नेहरू स्टेडियम. बरोबर. लेट अस प्ले मे बी ॲट पुना क्लब ऑर सम डिस्ट्रिक्ट प्लेस वेअर 250-300 रनची मॅच होईल असं मी सजेशन केलं होतं. पण समहाऊ ते कोणी तेवढं ते सजेशन ॲक्सेप्ट केलं नाही आणि नेहरू स्टेडियमवरच खेळू म्हणून झालं. की कसं आहे, तुम्ही रोज जरी नेहरू स्टेडियमवर खेळा तर रोज सेंचुरी नाही मारू शकत. बरोबर. एवढं इतकं ते सोपं नाही आहे, म्हणजे 100 करणं तर रोज रोज होत नाहीत. पण हे माझं सजेशन होतं तेव्हा. आय वुड हॅव लव्ह टू प्ले ऑन सम अदर ग्राउंड, नॉट ऑन नेहरू स्टेडियम. म्हणजे तसं बघितलं तर मी सेल्फिश असतो तर मी 176 केलं होतं क्वार्टर फायनलला अगेन्स्ट बेंगॉल ऑन नेहरू स्टेडियम. पण तरीसुद्धा मी सजेस्ट करत होतो की लेट अस प्ले एल्सवेअर, कुठेतरी दुसरीकडे खेळूया आपण, की जिथे 250-300 रनमध्ये मॅच होईल अशी, तिथे आम्ही करू 300 रन, असं माझं सजेशन होतं. पण समहाऊ ते नाही ॲक्सेप्ट झालं आणि आम्ही परत तिथे नेहरू स्टेडियमवरच खेळलो आणि तिथे टॉस आम्ही हारलो. दिल्लीने 600 रन केले. मग चेस नाही झाले, 600 रन चेस नाही झाले तेवढे. तुमच्यानंतर तुम्ही तुमचा जो वाटा आहे पुढची पिढी घडवण्यात, सुरेंद्र भावे, शंतनू सुगवेकर, संतोष जेधे, ही जी पिढी तुमच्या कॅप्टन्सीच्या अंडर मोर ऑरलेस सगळ्यांचा डेब्यू झाला आणि पुढे जाऊन त्यांनी काय काय केलं ते आपण बघितलं. तुमच्या दृष्टीने या तिघांमधला मिलिंद गुंजाळांसारखा सर्वात कमी नशिबी की ज्याला इंडियाची कॅप मिळायला हवी होती पण नाही मिळाली, असा सर्वात डिझर्विंग कोण होता? का तिघही होते? नाही, तिघही चांगले क्रिकेटर्स होते, त्यात काही वाद नाही. पण माझ्या मते 92-93 साली संतोष जेधेचा जो परफॉर्मन्स होता, आय थिंक ही गॉट 36 विकेट्स, 36-38 विकेट्स आणि त्यांनी 700-800 रन्स केल्या होत्या त्या. ही वॉज ब्रिलियंट इन द फील्ड ऑल्सो. म्हणजे तो फिल्डिंगला गलीमध्ये त्याला ते ठेवा, कव्हर पॉईंटला ठेवा, मिड विकेटला बाउंड्रीवरती कुठे, आणि त्याचं थ्रोईंग वॉज गुड, पिकअप अँड थ्रो, एव्हरीथिंग वॉज गुड आणि ही वॉज अ नॅचरल क्रिकेटर. आणि पर्टिक्युलरली दॅट सीझन, म्हणजे तो 92-93चा सीझन बघा, 36 का काहीतरी विकेट्स आहेत त्याला, आणि 36 विकेट्स पहिल्या 3 लीग मॅचमध्ये त्यांनी बॉलिंग टाकलेली नाही आहे. ही स्टार्टेड बॉलिंग फ्रॉम द 4th मॅच, जी मुंबई अगेन्स्ट होती. तिथून त्यांनी बॉलिंग टाकायला, पहिल्या 3 मॅचला त्यांनी बॉलिंग टाकलेली नाही आहे. 4थ्या मॅचपासून त्यांनी 36 विकेट्स घेतल्या, म्हणजे नॉकआउटमध्ये त्यांनी एवढ्या विकेट्स. मला वाटतं ही डिझर्व टू बी देअर. आय थिंक द टूर वॉज ऑफ श्रीलंका टूरला त्यांनी जायलाच पाहिलं होतं. म्हणजे हेच मला समजत नाही की महाराष्ट्राच्या प्लेअरच्या बाबतीतच असं का होतं. अजूनही होतं असं वाटतं? अजूनही. आता ऋतुराज गायकवाड आहे, आज 30 प्लेयर्स महाराष्ट्र इंडियासाठी खेळत आहेत 3 फॉर्मॅट्समध्ये. T20 आहे, वन डे आहे आणि टेस्ट क्रिकेट आहे. 25-30 प्लेयर्स आज इंडियाला खेळतात, त्याच्यात तो बसत नाही. आणि तो वेस्ट इंडिज टूरला गेला, त्याच्यानंतर ही डिडंट प्ले देअर. एव्हरीबडी एल्स इज प्लेइंग अँड ही इज नॉट प्लेइंग. म्हणजे काय? राईट. ओके, परत थोडासा मागे जाऊ सर. नेहरू स्टेडियमचा जो उल्लेख झाला की नेहरू स्टेडियम, बऱ्याच वेळा महाराष्ट्राच्या बॅट्समनचं कर्तृत्व कमी लेखण्यासाठी ते नेहरू स्टेडियमचं कारण दाखवलं जायचं. बरोबर. पण जे खेळले त्यांना माहिती, नेहरू स्टेडियम इंडियातलं वन ऑफ द क्विकेस्ट सर्फेसेस पण होता ना. बाउन्स, फेअर बाउन्स, जास्त बाउन्स, अवघड असायचं अडॅप्ट करणं. नेहरू स्टेडियमवरती रन्स करणं इतकं सोपं पण नव्हतं. तिथे फास्ट बॉलर्सला ऑलवेज विकेट्स मिळालेले आहेत, कारण त्या विकेटला बाउन्स आणि पेस या 2 गोष्टी आहेत. एक ॲडव्हान्टेज बॅट्समॅनसाठी होतं की आउटफील्ड फास्ट होतं, त्यामुळे एकदा का तुम्ही 2 फिल्डरच्या मधनं मारलात की 4 रन होते. फिल्डरला चेस करून बॉल अडवायला स्कोप फार कमी होता. तो एक भाग सोडला तर तिथे पांडुरंग साळगावकरनी, अनवर शेख या लोकांनी कायम, इवन शाम ओक, त्याच्यानंतर सलील अंकोला, ह्या सगळ्यांनी 5-5 विकेट घेतल्या आहेत. श्रीनाथ तिथे खेळला, श्रीनाथनी 6 विकेट घेतल्या. हां, त्यांनी 6 विकेट घेतल्या. व्यंकटेश प्रसादनी, सगळ्या फास्ट बॉलर्सनी तिथे विकेट्स घेतल्या. काय, आणि जर का पाटा होती म्हणजे महाराष्ट्र बॅट्समनचं तुम्ही परफॉर्मन्स कमी लेखण्यासाठी तुम्ही ते विकेट पाटा म्हणत होते, असं एक वेळ म्हणायला लागेल आता. कारण त्याच विकेटवर
महाराष्ट्राच्या पूर्वीच्या बॅट्समननी पण रन्स केल्यात बरोबर. आणि तेही खेळले ना टेस्ट मॅच. ते टेस्ट क्रिकेट खेळले, पण त्यावेळेस काय वेगळं होतं का? असं नव्हतं. बरं, त्यानंतर असं आहे की आता मुंबईचे बऱ्याचशा मॅचेस आहेत. मुंबईच्या किती लोकांच्या सेंचुरीज आहेत नेहरू स्टेडियमवर? हाही एक भाग आहे. हाही विचार करणार फार लोकांच्या नाही आहेत. बरोबर. ते थोडंसं टॅक्टिकल हे आहे असं दिसतं ते. ओके ओके सर, तुमच्या काळात महाराष्ट्रासाठी खेळताना रणजी ट्रॉफी तुम्ही भुसावळमध्ये खेळला आहात, सोलापूरमध्ये खेळला आहात, तुम्ही नांदेडमध्ये रणजी ट्रॉफी मॅच खेळला. नांदेडमध्ये रणजी ट्रॉफी मॅच झालीये हे आज नांदेडकरांना आठवत नसेल. ते किती वेगळं असायचं, किंवा तिथे जाऊन होम ॲडव्हान्टेज मिळायची शून्य शक्यता असायची? नाही, मला तर आठवतं मी माझी पहिली 4 वर्ष बऱ्याचशा मॅचेस मॅटिंगवरच खेळलो. 4 सीझन्स आमच्या गुजरातच्या सगळ्या मॅचेस मॅटिंगवर असायच्या. त्याच्यानंतर सौराष्ट्राच्या पण मॅटिंगवर असायच्या. महाराष्ट्रातल्या काही मॅचेस ज्या आम्ही नांदेड म्हणा किंवा इचलकरंजी म्हणा किंवा सातारा अशा ठिकाणी आम्ही मॅटिंगवर खेळलो. बऱ्याचशा मॅचेस आणि नांदेडला ऑफकोर्स वी प्लेड 2 मॅचेस खेळलो. मला वाटतं एक मुंबई अगेन्स्ट खेळलो, अशोक मनकट मला वाटतं ती खेळा. एकदा सौराष्ट्र अगेन्स्ट खेळलो, करसन गावरी खेळला होता. तर तिथे बेसिक म्हणजे अशा सोयी वगैरे काही फारशा नसायच्या कुठेतरी. इवन राहण्याच्या पण सोयी इतक्या काही हे असायच्या नाहीत. तेव्हा कोणी कंप्लेंट करण्याच्या ह्याच्यात नसायचं, कारण रणजी ट्रॉफी खेळायला मिळणं हीच गोष्ट मोठी होती. बरोबर. आजकालचं हे वेगळं आहे थोडंसं. ओके, फॅसिलिटीज शून्य असायच्या, नगण्य असायच्या. अशा वेळेस ऑफ द फील्ड आयदर फर्स्ट क्लास क्रिकेट किंवा कॉर्पोरेट क्रिकेट खेळताना, कारण का तेव्हा तुम्ही आय एम शुअर तुम्ही आर्लेमसाठी गोव्याला गेला असाल, अजून दिल्लीला जाऊन शीश महल खेळला असाल. एखादा ऑफ द फील्ड किस्सा इंटरेस्टिंग सांगा ना. हे आर्लेम ट्रॉफी आम्ही जवळजवळ 10-12 वर्ष जाऊन टाटाची टीम खेळली आम्ही. तिथलं क्रिकेट असं होतं ना की सगळ्या बेस्ट टीम्स तिथे येऊन खेळायच्या. म्हणजे इंडियन एअरलाइन्स दिल्लीवरून यायची टीम, किंवा सिंडिकेट बँकेची कर्नाटकातून तिथून टीम यायची. सगळे GR विश्वनाथ, सुधाकर राव, रॉजर बिन्नी हे सगळे तिथे येऊन खेळायचे. सगळे चांगले प्लेयर्स दिल्लीवरून येऊन खेळायचे. मफतलालची टीम असायची, म्हणजे सगळे दिग्गज त्याच्यामध्ये असायचे. अशोक मनकट, ब्रिजेश पटेल, पार्थार्थी शर्मा हे सगळे खेळायचे. एकनाथ सोळकर, टाटाची टीम असायची. तर तिथे आम्ही म्हणजे टाटाची टीम आम्ही 3 वेळा तिथे जिंकलो. मी 3 वेळा तिथे कॅप्टन होतो आणि 3ही वर्ष आम्ही जिंकलो आर्लेम ट्रॉफी. तर तो एक अनुभव आहे. आणि तिथे जे होस्ट होते म्हणजे विजय चौगुले ती टुर्नामेंट होस्ट करायचे. आय थिंक वन ऑफ द बेस्ट होस्ट आय हॅव एव्हर सीन. ज्या पद्धतीने टुर्नामेंट ते तिथे कंडक्ट करायचे, अरेंज करायचे, ज्या फॅसिलिटीज ते द्यायचे, म्हणजे चांगलं क्रिकेट खेळायचे. 45 ओव्हर्सची टुर्नामेंट असे आणि मॅच संपल्यानंतर देन यू एन्जॉय. अँड ते ज्या पार्टीज वगैरे ते होस्ट करायचे. आय थिंक इट वॉज वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट्स इन इंडिया एव्हर प्लेड दॅट. सर, 2 प्रश्न शेवटचे उरलेत. त्यातला शेवटून दुसरा प्रश्न की तुम्ही सध्याच्या तुमची भूमिका आहे महाराष्ट्र क्रिकेटचे अंडर-19 चीफ सिलेक्टर आहात तुम्ही. गेल्या मागच्या वर्षी या वर्षीच्या बॅचमध्ये आपण बघतोय की महाराष्ट्राचे अंडर-19 क्रिकेटर्स बरेच, म्हणजे अर्शिन कुलकर्णी आहे, सचिन धस आहे, या वर्षी आता किरण चोरमलेची निवड झाली आहे. या सगळ्या मुलांमध्ये जास्त लक्ष ठेवावं येणाऱ्या काळात अशी महाराष्ट्रातली मुलं कोण वाटतात? Sachin Das has done well for junior India team also. यावर्षी आता किरण चोरमले आत्ता खेळतोय अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया, वन डे तो खेळतोय. साहिल परख एक आहे आणि अजूनही काही चांगले क्रिकेटर्स आहेत त्याच्यामध्ये. अर्शिन कुलकर्णी एक आहे, दिग्विजय पाटील एक आहे. चांगली हे आहे आणि होपफुली दे विल डू वेल अँड लेट्स सी. म्हणजे त्यातून काय पुढे प्लेयर्स नक्की खेळतील. राईट. ओके सर, शेवटचा प्रश्न जो आम्ही आमच्या सगळ्या दिग्गजांना विचारतो की गेली जवळजवळ 6 दशकं तुमचा जो प्रदीर्घ प्रवास आहे क्रिकेटमधला, त्याच्याकडे आत्ता बघताना तुमची सर्वात मोठी आठवण आणि तुम्हाला मिळालेली सर्वात महत्त्वाची शिकवण ही काय सांगा?
मोठी आठवण म्हणजे एक तर क्रिकेटमुळे बरंचसं जग बघायला मिळालं. इंग्लंडमध्ये मी लीग क्रिकेट खेळलो, 7 वर्ष खेळलो. केनियामध्ये खेळलो 1 वर्ष. जग बघायला मिळालं. बऱ्याच काही गोष्टी बघून शिकायला मिळाल्या. क्रिकेट वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळालं. मुंबईत क्रिकेट मी खेळलो त्यातून मला पुष्कळ काही शिकायला मिळालं. बेस्ट क्रिकेट इज प्लेड देअर. देअर इज नो डाऊट अबाउट दॅट. मुंबईतलं क्रिकेट निदान त्यावेळेसचं जे क्रिकेट होतं ते तरी म्हणजे खूप काही शिकण्यासारखं होतं. क्रिकेटनी पुष्कळ काही गोष्टी मला टाटाजमध्ये मला 37 वर्ष माझी नोकरी झाली म्हणजे आणि टाटा ऑइल मिल्समध्ये जवळजवळ मी 14 वर्ष आणि टाटा मोटर्समध्ये मी 23 वर्ष अशी माझी नोकरी झाली. 1 वर्ष मी मर्फी रेडिओजला होतो. तर म्हणजे लाईफमध्ये पुष्कळ काही हे मिळालं चांगलं. मी एका छोट्या फॅमिलीतून आम्ही आलेलो. वडिलांनी माझा जे 1 वर्षाचा असताना मला त्यांनी बॅट आणली होती. म्हणजे त्यांनी मला घडवलं ॲक्च्युली. त्यांनी माझ्यामध्ये क्रिकेट बघितलं. त्यांची फोरसाईट जी होती, तर त्यांच्यामुळे आणि त्यांनी जे एन्करेजमेंट मला प्रत्येक स्टेजला त्यांनी एन्करेज केलं. तर आय एम ग्रेटफुल टू गॉड फॉर पुटिंग मी वेअर आय एम टुडे आणि ग्रेटफुल टू क्रिकेट फॉर जे काय नाही दिलं ते ठीक आहे. नाही मिळालं ते दॅट अपार्ट, बट मिळालं ते सुद्धा भरपूर काही दिलं. जे काही केलं ते मन लावून केलं आणि क्रिकेट जे खेळलो ते भांडारकर सरांसारखे गुरु मिळाले. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्याकडून जे क्रिकेट शिकायला मिळालं, अधिकारी सर कडनं मिळालं आणि अजून काय पाहिजे की लाईफमध्ये गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर यांच्या वेंगसरकर यांच्याबरोबर मला क्रिकेट खेळायला मिळालं आणि वडिलांचं श्रेय या सगळ्या याच्यामध्ये आई-वडिलांचं माझं याच्यामध्ये श्रेय आहे. त्यांच्यामुळे जे काय आहे ते मी आहे. लवली. मिलिंद गुंजाळ सर, तुम्ही कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये आज एवढा वेळ दिलात. आमची खात्री आहे की सर्व आत्ता आपल्याला बघणाऱ्या प्रेक्षकांना, ऐकणाऱ्या लिसनर्सना पुन्हा पुन्हा तुमच्याशी गप्पा मारायला नक्की आवडेल आणि तुम्ही वेळ देत राहाल. नक्कीच. येस. तर मित्रहो, आजचा एपिसोड कसा वाटला तुम्ही नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अजून तुम्हाला एखाद्या विषयावर गुंजाळ सरांशी किंवा महाराष्ट्र क्रिकेटमधले विशेष किस्से अजून कुठल्या विशिष्ट क्रिकेटरकडून बघायला आवडणार असेल तर आम्हाला नक्की सजेस्ट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. न विसरता करा. एपिसोड फिरवा. तुर्तास आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.